भगवान गणपतीच्या पूजेदरम्यान दुर्वा वाहिलेली चालते, पण तुळस का वाहत नाही? जाणून घ्या पौराणिक कारण. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या भगवान गणपतीचं आज घराघरात आगमन मोठ्या जल्लोषात झालेलं आहे. बाप्पाच्या पूजनात दुर्वांची जुडी आणि मोदकांचा नैवेद्य अग्रस्थानी असतो. पण घराघरात पूजली जाणारी तुळस मात्र बाप्पाला वर्ज्य मानली जाते. भगवान गणेशजी एकमेव असे देव आहेत ज्यांना पूजेत दुर्वा अर्पण केले जातात. चला जाणून घेऊया की भगवान गणेशजींच्या पूजेत दुर्वाचं काय महत्व आहे आणि तुळस का वाहिली जात नाही. आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत. आधी आपण बाप्पाला दुर्वा का वाहतात हे पाहूया. एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक राक्षस होता. अनला म्हणजे अग्नी. त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते. तो इतका भयंकर होता की तो ऋषी मुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा. या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषी मुनींसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोचले. त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा. तेव्हा महादेवांनी सर्व देवी देवता आणि ऋषी मुनींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त भगवान गणपतीच करू शकतात. कथेनुसार जेव्हा गणपती बाप्पाने अनलासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली. अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले, पण गणपती बाप्पाजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली. त्यांनी दुर्वांच्या 21 गाठी बांधल्या आणि भगवान गणेशाला खायला दिल्या. जेव्हा गणपती बाप्पा यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हा भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरू झाली. गणपती बाप्पाजींच्या पूजेत याचं मोठं महत्व आहे. दुर्वांमुळे पोटातील जळजळ कमी होते. त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो. त्यामुळे आयुर्वेदातही त्याला मोठं महत्व आहे. आता आपण गणपती बाप्पाला तुळस का वाहत नाहीत ते पाहूया. पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्मजींची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेस निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणपती बाप्पा गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमेचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते. भगवान गणपतीचं ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत भगवान गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले, मी ब्रह्मचारी आहे, आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही 2 विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने भगवान गणेशाची माफी मागितली. यानंतर भगवान गणेशजी म्हणाले, तू भगवान विष्णू आणि भगवान कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलियुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल, परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल. तेव्हापासून भगवान श्री गणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाऊ लागले. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.